नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। अखेर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मूलभूत कामांकरिता मदत जाहीर केलेली आहे। या वर्षीच्या विनाशकारी पावसाने लाखो एकर जमीन अक्षरशः रखडून गेलेली आहे। हे संकट अभूतपूर्व आहे। आपत्तीग्रस्त परिस्थिती येणे, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होणे अशा गोष्टी दर 2-4 वर्षांनी होतच असतात। पण या वर्षीच्या पावसाने जे काही जबरदस्त नुकसान केलेले आहे, त्यामुळे भविष्यात खरडून गेलेल्या जमिनीवर पुढील काही वर्षे पीक घेणे ही शक्य होण्यासारखी परिस्थिती नाही। या प्रकारच्या अशा मोठ्या नुकसानीची भरपाई पूर्णपणे होऊ शकत नाही। पण तरीही राज्य सरकारने अशा जमिनीच्या दुरुस्तीसाठी 31 ते 32 हजार कोटींच्या दरम्यानचे पॅकेज जाहीर केलेले आहे। महाराष्ट्राच्या तिजोरीची सध्याची परिस्थिती काय आहे हे जगात जाहीर आहे। सरकारला शेतकऱ्यांची मागणी 100% मान्य करणे शक्य नाही, कारण कुठलीही आपत्तीमध्ये झालेली नुकसानीची गोष्ट असो, त्या होणाऱ्या नुकसानीची संपूर्ण रक्कम कधीच कोणालाही मिळत नसते। हे सत्य आपण समजून घेतले पाहिजे। त्या परिस्थितीतही आताच्या घडीला सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे ती निश्चितच उल्लेखनीय मानावी लागेल, कारण कासावीस झालेल्या शेतकरी बांधवांना ऐन दिवाळीच्या पर्वावर दिवाळी निघण्याची वेळ आल्यासारखी झालेली आहे। लहान शेतकऱ्यांचे तर पार कंबरडेच मोडून गेलेले आहे। आता या सरकारी रकमेचा उपयोग त्याच कामासाठी होईल ज्या योगे ती जमीन पुन्हा पेरणे योग्य होईल। याचाच दुसरा अर्थ असा की पिकाच्या नुकसानीची भरपाई या मदतीमध्ये समाविष्ट नाही, ती रक्कम कदाचित वेगळी असावी। सध्या शेतीचे दुहेरी नुकसान झालेले आहे, त्यामुळे मदतही वेगवेगळ्या प्रकारे मिळालीच पाहिजे। अनेक शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे। गेले अनेक वर्ष विमा कंपन्या गडगंज नफा कमवत आहेत। या वर्षी जलविस्फोटामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी विस्फोटक स्थिती आणून उभी केलेली आहे। एवढे सर्व झाल्यावरही शेतमालाला पुरेसा कुठेच भाव नाही, हे विशेष आहे। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांची हतबलता बघून ज्यांचे डोळे पाणावत नाहीत असा माणूस शोधूनही सापडणार नाही। त्यातल्या त्यात या आपत्तीमध्येही जे थोडेफार तथाकथित सुखी असतील ते सोडल्यास बाकीचे आपदग्रस्त निदान सरकारने आपली अडचण जाणून मदत दिली हे ऐकून त्यांनाही बरे वाटत असेल। आता ज्या भागामध्ये पावसाचा उद्रेक झाला आहे त्या ठिकाणच्या पिकांची परिस्थिती आणि पिकांना मिळणारे उत्पन्न यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही। म्हणजेच बऱ्यापैकी पिकही नाही आणि त्याहून जास्त मोठे दुःख म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला भावही नाही। अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये सरकारने ज्या पद्धतीने मदतीची घोषणा केली आहे त्याबद्दल सरकारचे अभिनंदन केलेच पाहिजे। सरकारच्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, त्यांच्या जगण्याला निश्चितच दिशा मिळेल। ही फक्त आशेची किरणे आहेत असे आम्हाला वाटते। भविष्यात सरकारकडून आणखीही मदत मिळण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, संघटना मदत जाहीर करीत आहेत। त्याचाही फायदा मिळावा ही महाराष्ट्राच्या बिगर शेतकरी जनतेची अपेक्षा आहे। यापेक्षा वेगळे काय सांगावे? शेतकऱ्यांच्या टाहूला योग्य ठरवून घेतलेला निर्णय लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरावा एवढीच आमची मनापासूनची अपेक्षा आहे। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।